पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन करणाऱ्या राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांची धरपकड। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू होतं आंदोलन। नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार चर्चेसाठी तयार। राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांचं वक्तव्य। राहुल गांधींनी मागण्या बदलल्याचा केला आरोप। दडपशाहीपेक्षा आंदोलकांच्या मागण्यांचा विचार करावा। जंतर मंतरवर आंदोलन। विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर शरद पवारांचं केंद्र सरकारला सल्ला। उद्धव ठाकरे मातोश्रीहून दिल्लीसाठी रवाना। जंतर मंतरवर जात विद्यार्थी आंदोलनाला देणार पाठिंबा। सरकार मानसिक रुग्ण झालंय। दिल्लीतल्या आंदोलनावरून राज ठाकरेंचे सरकारवर खरमरीत टीका। काही राजकीय पक्ष ज्यांना त्या राज्यांमध्ये रिजेक्ट केलेलं आहे असे पक्ष यातून आपल्याला पुन्हा काहीतरी मिळवता येईल का असाही प्रयत्न करतात। दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलनावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंसह विरोधकांवर जोरदार निशाणा। सगळे काही एका दिशेने चालणारे एका विचाराकरता तिथे आलेले नाही आहेत। हौशे नवशे गौशे देखील आपापला अजेंडा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत। दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर सडकून टीका। त्या आंदोलनामध्ये इंडिया आघाडी, महाविकास आघाडी ही आतंकवादासारखी परिस्थिती या देशामध्ये निर्माण करू पाहत आहे। इंडिया आघाडी अतिरेकासारखी स्थिती निर्माण करतीये। आतंकवादन लोकशाही मार्गाने सरकारनं उत्तर द्यावं। विद्यार्थी आंदोलनावर सदाभाऊ खोत यांचं वादग्रस्त वक्तव्य। आणि वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह लाठीचार्जच्या विरोधात बंदची हाक। आंदोलनामध्ये शरद पवारांनी स्वतः एंट्री घेतलेली आहे। त्यांनी एक मोठं वक्तव्य केलंय। दडपशाहीपेक्षा आंदोलकांच्या मागण्यांचा विचार करावा असं विधान त्यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे। आंदोलकांच्या भेटीनंतर शरद पवारांनी एक पोस्ट केली आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी हे विधान केलेलं होतं। शरद पवारांची पोस्ट चर्चेत आलेली आहे। ते जंतर मंतरवर गेले, त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली, दिपक्यांशी चर्चा केली आणि त्यानंतर त्यांनी ही पोस्ट केलेली आहे। आंदोलकांच्या भेटीनंतर पवारांनी एक ट्विट केलंय। खरं तर आजच राहुल गांधींनी पाठिंबा दिला आणि त्यानंतर शरद पवार सुद्धा तडक दिल्लीसाठी रवाना झाले आणि यानंतर इथं ते दिल्लीत पोहोचले, जंतर मंतरवर पोहोचले आणि त्यानंतर आंदोलकांची त्यांनी भेट घेतली, त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या आणि त्यानंतर त्यांनी आपल्या ट्विटरवर एक पोस्ट केलेली आहे। परीक्षेतल्या पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी इथं उपोषण केलं, त्याबद्दल ही पोस्ट आहे। काल ज्या पद्धतीने मारहाण करण्यात आली विद्यार्थ्यांना, युवकांना, तरुणींना, छोट्या 12, 13, 14 वर्षाच्या मुलांना देखील मारहाण करण्यात आलेली आहे। त्यावर आता जर बघितलं जंतर मंतरला ते अनेक लोक जखमी देखील आपल्याला पाहायला मिळालेले आहे। कशा पद्धतीने सरकारची हुकुमशाही सुरू आहे का? आता ही हुकुमशाहीच आहे आणि त्याच्या विरोधात अजूनही विद्यार्थी आणि सर्व तरुण लढत आहेत। त्यांना पाठिंबा देण्यासाठीच सर्वजण येत आहेत आणि त्यांनी सरकारने त्यांचं म्हणणं जे आहे ते ऐकावं अशी सर्वांची भावना आहे। सरकारचं धोरण अतिशय चुकीचे आहे। जे आंदोलक आहेत हे आंदोलक म्हणून ह्यांना संबोधित करणं नाही, यांच्या मागण्यासाठी हे लढत आहेत। हे काय आतंकवादी नाहीत। आतंकवादी जे देशात घुसमट करतात, देशामध्ये आपल्या येऊन लोकांना मारतात, त्यांच्यावर काय करायचं सोडून आमच्या ह्या नवीन तरुणाईला जी विद्यार्थी आहेत ज्यांचं भविष्य आहे पुढं आणि जे देशाचं भविष्य आहे अशा विद्यार्थ्यांना जर कुणी मारहाण करीत असेल तर त्याचं समर्थन कुणीही करणार नाही आणि मला वाटते सरकारनं सुद्धा डोळे उघडून बघितलं पाहिजे। आता वंचित बहुजन आघाडीने सुद्धा 23 जुलैला 2 दिवसांनी संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे।
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी मोठ्याने केली आणि आता वंचित बहुजन आघाडी सुद्धा या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी होत आहे. लाठी चार्जच्या विरोधात आता प्रकाश आंबेडकर यांच्याकडनं महाराष्ट्र बंदची हाक दिली गेलेली आहे. विरोधी पक्षांसह इतरही संघटनांना बंदमध्ये सहभागी व्हायचं आवाहन त्यांनी केलंय. प्रकाश आंबेडकर यांनी हे आवाहन केलंय. आणि महाविकास आघाडीमध्ये पक्षांकडनं दहशतवादासारखी परिस्थिती निर्माण केली जातीये अशी टीका केली आहे सदाभाऊ खोत यांनी. एवढंच नाही तर सरकारनं दहशतवाद्यांना लोकशाही मार्गानं जशास तसं उत्तर द्यावं असंही खोत म्हणाले. केंद्र सरकारनं शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊच नये अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. सदाभाऊ खोतांच्या या विधानावरनं विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे आणि या टीका होत असताना आपण विद्यार्थ्यांना नाही तर इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यातल्या पक्षांवर टीका केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ह्या आंदोलनामध्ये इंडिया आघाडी महाविकास आघाडी ही आतंकवादासारखी परिस्थिती या देशामध्ये निर्माण करू पाहत आहे. पण मी यांना सांगतो, केंद्रात आदरणीय नरेंद्रजी, महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजी आणि शिक्षण खात्यात आदरणीय धर्मेंद्रजी, काही बदल होणार नाही. सरकारनं शिक्षण मंत्र्याचा राजीनामा निश्चितपणानं घेऊ नये म्हणून मी म्हटलं, महाराष्ट्रात देवेंद्र, केंद्रात नरेंद्र आणि शिक्षण खात्यात धर्मेंद्र, अजिबात बदल शिक्षण खात्याच्या मंत्र्याच्या मध्ये करू नये. कारण या आतंकवाद्यांना लोकशाहीच्या मार्गानं निश्चितपणानं सरकारनं उत्तर द्यावं, जशास तसं उत्तर द्यावं. कारण हा देश प्रगतीपथाच्या दिशेनं जात आहे. हे सगळे दहशतवादी आहेत जे उतरले ते. मग तुम्ही चुका केल्यावर तुम्हाला प्रश्न विचारणारे सगळे दहशतवादी आहेत. मला हेच कळत नाही. पुरावे द्या, आम्हाला पुरावे पाहिजेत. दहशतवादी तर आमच्या आजूबाजूला टेररिस्ट चालतात, आम्हाला पुरावे पाहिजेत. काय नीच प्रकारे तुम्ही काय लोकांना लेबल करताय दहशतवादी म्हणून, जे लोक तुम्हाला प्रश्न विचारतायत. काय तर स्वतःची लोक आहेत जे कधी शिक्षणाकडे ज्यांनी लक्ष दिलं नाही, पास होण्याची कुवत नाही आहे एका साध्या एक्झामिनेशनमध्ये, हे लोक दुसऱ्यांना बोलतात. आणि हे खरं तर आधी मला वाटतं शेतकऱ्यांसोबत उभे राहायचे एका काळी. ज्या भाजपमध्ये गेलेत त्या भाजपानी शेतकऱ्यांना अर्बन नक्सल, माओवादी, दहशतवादी गोळी घालून झालेले आहेत दिल्लीच्या बॉर्डरवर. आणि आता परत जेव्हा शेतकरी जात आहेत तेव्हा परत बॅरिकेड्स लावण्यात आणि जमिनीत खिळे ठोकणार आहेत. आयुष्यच आंदोलनात गेलं. त्या सदाभाऊंनी आंदोलनकर्त्यांना तुम्ही दहशतवादी म्हणताय, आतंकवादी म्हणताय, यावरूनच तुमची सत्तेची हाव किती आता वाढली आहे हे सदाभाऊ दिसते आहे. किंवा तुमच्याकडून तरी ती अपेक्षा नव्हती, परंतु तुम्ही जे काही बोललात, त्यांना उपमा दिली, थोडा तरी अरे किमान नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून धर्मेंद्र प्रधानने राजीनामा मागितला पाहिजे, राजीनामा दिला पाहिजे. दरम्यान आपण आंदोलकांना नाही तर इंडिया आघाडीतल्याच पक्षांवर टीका केली असं सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केलेलं आहे. एक मी स्पष्ट करतो की मी आंदोलन करणाऱ्यांना दहशतवादी, आतंकवादी म्हणत नाही आहे. त्यांच्या आडोशानं इंडी आघाडी समर्पित जे पक्ष आहेत ते या देशामध्ये या माध्यमातून आतंकवाद पसरता येईल का, या माध्यमातून देशामध्ये दंगा धोपा करता येईल का, या माध्यमातून सरकारच्या विरोधामध्ये देशातल्या जनतेला रस्त्यावर आणता येईल का, अशा पद्धतीचं कुटील षडयंत्र या देशामध्ये ही सगळे विरोधी पक्ष खऱ्या अर्थानं करायला लागलेले आहेत.